चंदननगर परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडानं पुणे शहर हादरलंय। पती आणि त्याच्या महिला सेक्रेटरीमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वकिलाच्या पत्नीनं स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीनं सेक्रेटरीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा संपूर्ण प्रकार जुन्या मुंढवा रोडवरील वकिलाच्या कार्यालयातच घडलाय। पूनम दिनेश मून या मागच्या 3.5 वर्षांपासून ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या। 16 एप्रिलला त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या, मात्र त्या परत न आल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते। दरम्यान वकिलाची पत्नी स्वाती सावंत हिला पती पूनम यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि याच संशयातून तिने आपल्या 13 वर्षाच्या मुलीसह पूनम यांचे हातपाय बांधून बॅटनं डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत त्यांची हत्या केली आहे। या घटनेनंतर पूनम घरी न परतल्यानं त्यांच्या पतीने संपर्क साधला। त्यावेळी वकिलांना दिशाभूल करणारी माहिती देत त्या मैत्रिणीकडे गेल्याचं सांगितलं। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर पूनम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून लपवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं। या प्रकरणामध्ये वकिलाचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत असलं तरी सुद्धा गुन्हा लपवण्याचा आणि आरोपींना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय। पोलिसांच्या मते ही संपूर्ण घटना माहीत असूनही त्यानं ती लपवून ठेवली आणि पूनम यांच्या पतीला चुकीची माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या काही तासातच यातल्या आरोपींना ताब्यात घेतलंय। तर काय आहे घटनाक्रम? हा मी क्राईम सीन कसं तुम्ही शोधून काढला? आरोपींना 6 तासात कसं पकडलं? नेमकं कारण काय? चंदननगर पोलीस स्टेशन CR नंबर 161/26 BNS कलम 103(1), 61(2), 35 अॅट्रॉसिटी ऍक्ट, कलम 32 VA हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। फिर्यादीनामे दिनेश उद्धवराव मून, राहणार गणेशनगर येरवडा, आणि त्याची पत्नी नामे पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत याच्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी यांनी कट कारस्थान रचून त्याच्या पत्नीचा खून केला अशी आपल्याकडे फिर्याद दाखल झाली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, जॉईंट CP साहेब शर्मा साहेब, ACP झोन 7 श्री मुंडे साहेब, माननीय ACP सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केला। तसेच ACP मुळीक साहेब हे क्राईम ब्रँचचे यांचे पण तपास पथक आरोपीचा शोध घेत होते। अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या। तांत्रिक विश्लेषण करून त्या आरोपींना आम्ही 6 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास ACP नूतन पवार मॅडम करत आहे। आज ह्या आरोपींना कोर्टात सादर केले असता त्यांचं 22 तारखेपर्यंत रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि अधिक तपास आम्ही करत आहोत। काय कारण काय असं मोडस ऑपरेंडी काय तुम्ही? त्यांनी प्लॅनिंग करून ह्या 3 आरोपींनी प्लॅनिंग करून ह्या महिलेला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी पोत्याच्या आणि याच्या साह्याने बॅटीच्या साह्याने त्यांना वार करून त्यांना त्याचा खून केलेला आहे। सध्या ती कामाला होती का तिथं? कामाला होती तिथे ती। कारण काय सांगितलं मी त्यातनं रागातनं मी त्याचा सहभाग कसा आहे? ती स्वाती पॉलिटिकली पण हे आहे ना, ॲडव्होकेट संजय सावंत यांचा सहभाग कसा? त्याच्यामध्ये यांनी पूर्ण प्लॅनिंग करून हा खून केलेला आहे। त्यामुळे आपण कटकारस्थांचं कलम 102 पण लावलेलं आहे आणि अधिक तपास आमचा सुरू आहे। ते पुण्यात नव्हते असं समजतंय ॲडव्होकेट संजय सावंत। त्याविषयी आम्ही त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा तपास करत आहोत। दुसरं सर, पोत्यात मृतदेह बांधून ठेवला होता। आरोपींचा प्रयत्न होता की बॉडी डिस्पोज करण्याचा, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही, त्यामुळं आणि त्यांचा तो प्रयत्न फसला। काही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, याच्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही। आमचा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे। तिन्ही आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी जुएनएल असल्यामुळं त्यांना जुएनएल कोर्टात हजर केलेलं आहे। तर मृतदेह दोरीने बांधून ठेवला होता, बॅटनं किंवा आणखी काय काय हत्यार वापरलं मारण्यासाठी, मर्डर करण्यासाठी? कारण मल्टिपल इंजुरी आहेत, त्याच्यामुळं मृत्यू झालेला आहे।
दरम्यान संबंधित वकील हा भाजप पक्षाच्या विधी शाखेशी संबंधित पदाधिकारी असल्यानं या घटनेची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही जोर धरते. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू